नमस्कार. काल आपण श्री पाटणकर सरांनी जे निरूपण केलं आहे ते तुम्ही ऐकलंच असेल असं गृहीत धरून आता 2 शब्द सांगतो. तर श्री पाटणकर सर म्हणतात, की एखादी वस्तू निर्माण होते, त्यात 3 घटक काम करतात. त्यात 3 घटक काम करतात. समजा मातीचा घडा करायचा आहे. त्यांनी टेबल उदाहरण दिलं. समजा मातीचा घडा करायचा आहे, यात माती, नंतर कौशल्य, नंतर करणाऱ्याची इच्छा असे हे आवश्यक घटक लागतात. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे निसर्गाचे उदाहरण. हे सर्व ईश्वर निर्मित आहेत. यात कोणता तरी हेतू हा असलाच पाहिजे. हेतू स्पष्टच आहे म्हणून मागे त्याच्या निर्मात्याचाही हात आहेच. मनुष्य सुद्धा काही ध्येय मनात धरूनच निर्मात्याने घडविला आहे असे श्री पाटणकर सर म्हणतात. एका ठिकाणी उदाहरणार्थ घडा, माठ बनवणे तेथे आणि निसर्ग निर्मित सृष्टीमध्ये असे संभवते. पहिल्यात मानवाची इच्छा आहे, दुसऱ्या ठिकाणी मात्र चैतन्याचा हेतू आहे. सर्वांच्या अगोदर एकच सदवस्तू आहे. वेदांतामध्ये मला वाटते याला जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी असे म्हणतात. तात्पर्य ते पुढे असे सांगतात की शरीरातील जाणीव आणि शरीराबाहेरील जाणीव दोघांच्या एकत्रित जाणीवेला मात्र ते सर्वकष जाणीव असे म्हणतात किंवा शुद्ध जाणीव असे म्हणतात. आता मी श्री सरांना विनंती करतो की त्यांनी या विषयावर अधिक प्रकाश टाकावा. आता पुढे. ठीक आहे, धन्यवाद वाघमारे साहेब. काल जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये काही अजून अपूर्णता आहे, काही विश्लेषणाची उणीव आहे. ती काल आपण निरूपण थांबवल्या जे चिंतन सुरू आहे आणि आतापर्यंत जे आलंय त्यामध्ये ती उणीव दूर करून अधिक स्वच्छ प्रकाश म्हणजे ल्युरिड लाईट, आय वुड लाईक टू थ्रो ल्युरिड लाईट ऑन धिस body consciousness, within body consciousness, without body consciousness and totality. शरीरांतर्गत जाणीव, शरीर बाह्य जाणीव, अंतर्गत जाणीव, शरीर बाह्य जाणीव आणि शरीरांतर्गत आणि शरीर बाह्य अशी नसलेली परंतु फक्त असणेपणाची जाणीव म्हणजे एनर्जी विद इन बॉडी, दॅट इज बॉडी कॉन्शियसनेस. Energy without body, that is bodiless consciousness, and energy that is only to be, केवळ असणे, that is called awareness. आता पुढे जाऊया आपण. या संपूर्ण वस्तू निर्मितीसाठी पाहिलंय वस्तू निर्मितीचा हेतू किंवा इच्छा, त्यासाठी लागणारा कच्चा माल आणि त्यासाठी लागणारी कला, ह्या 3 गोष्टी आवश्यक असतात. या तिन्ही गोष्टी सर्वच आवश्यक आहेतच आहेत. आणि या 3 गोष्टीची पूर्तता झाली की वस्तू आकारमान, गुणमान आणि भावमान घेऊन बाहेर पडते. म्हणजे वस्तूचा गुण आणि आकार भाव तेव्हा निर्माण होतो जेव्हा वस्तू निर्मितीची इच्छा, कला आणि वस्तू निर्मितीचं साहित्य हे एकाकार होऊन त्याला एक फॉर्मेशन, त्याला एक घटना मिळते, त्याला एक आकार मिळतो. तेव्हाच वस्तू जगामध्ये दिसायला लागते. आता वस्तू म्हणताना आपण काळजी घ्यावी. वस्तूमध्ये अत्यंत स्पष्टपणे बोलायचं झालं तर दगड, धोंडे, नदी, नाले, झाडे, माडे, पशु, पक्षी, जलचर, वनचर, झाल्यानंतर आकाशात विहार करणारे, पाण्यातून विहार करणारे, लहान मोठे कीड, मुंगी, डायनॉसॉर, होऊन गेलेले आता नसलेले हत्ती, गेंडा, अगदी मानव, या सर्वच गोष्टींना वस्तू म्हणतात. म्हणून आपण एक काळजी घ्यावी की हे जग जेव्हा निर्माण झालं तेव्हा जी एनर्जी मॅनिफेस्टेशन मध्ये आली, म्हणजे निर्मितीमध्ये आली, त्या एनर्जीतून, मग ती अर्धा टक्का असो 1% असो, महत्वाची म्हणजे ती एनर्जी मूळ एनर्जीच्या तुलनेत नगण्य, एवढंच लक्षात ठेवा. तर त्या एनर्जीतून अर्थातच निसर्ग जन्माला आला, म्हणजे दगड, धोंडे स्वाभाविकपणे आले, नदी नाले आले, डोंगर आले, पर्वत आले, दऱ्या खोऱ्या गुहा आल्या. हा निसर्ग आहे. पण तो सुद्धा सजीव आहे. याचं कारण की डोंगर आहे, डोंगराला सुद्धा एक विशिष्ट आयुष्य आहे, त्याला सुद्धा झीज आहे,
कधी कधी अनुकूल परिस्थितीमध्ये डोंगर अधिक तुलनेने अधिक काळ राहतो, प्रतिकूल परिस्थितीने तो नाहीसा होतो. आणि इतकं करून डोंगराला डोंगर पण, दगडाला दगड पण, नदीला नदी पण, समुद्राला समुद्र पण, वस्तूला त्याचं वस्तू पण मिळणं, म्हणजे कळत न कळत ही जी 1% एनर्जी बाहेर आली, त्यातील या सर्व वस्तूंमध्ये त्या वस्तूंचा नकाशा तयार आहे. जसं झाड म्हटलं की चिकूचं झाड असो, आंब्याचं झाड असो, नारळाचं झाड असो, त्या झाडाच्या बीजामध्ये ते बीज कसं वाढणार, त्याला कुठलं फळ येणार, कशी फुलं येणार, त्याला मोहर कसा येणार, त्याला वास कुठला, तो दुर्वा, तो कुवास आहे का सुवास आहे, हे सर्व लपलेलं असतं. म्हणून दगडापासून, मातीपासून, मातीच्या ढेकळापासून, नदी नाले, पर्वत, वृक्ष ह्याही वस्तू आहेत, लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे कीड मुंगीपासून माणसापर्यंत ह्याही वस्तू आहेत. आणि इतकं करून या दोन वस्तूंमध्ये जी मोकळी जागा आहे, ज्याला एअर म्हणतो, पोकळी आहे, ती आहे. म्हणजे वस्तू निर्मिती अगोदर किंवा एनर्जीचा स्फोट झाला, एनर्जी उन्मनी अवस्थेत जेव्हा 1% किंवा 0.5% बाहेर पडली, त्याच्यातून संपूर्ण वस्तू जगत निर्माण झालं. त्या प्रत्येक वस्तूमध्ये, अर्थात त्या वस्तूमध्ये मानवापर्यंत सर्वच घटक आले. त्या प्रत्येक वस्तूमध्ये ती वस्तू कशी वाढणार, कशी राहणार, कधी जाणार, किती काळ राहणार, याचा एक नकाशा असतो. म्हणजेच प्रत्येक वस्तूमध्ये जनरेशन, ऑपरेशन आणि डिझॉल्वेशन, या अर्थी वस्तू आली त्या अर्थी त्याच्यामध्ये निर्मितीचा बिंदू आहे, त्यामध्ये वाढीचा बिंदू आहे, आणि त्यामध्ये परत ती नष्ट होण्याचा सुद्धा एक डिझाईन आहे. प्रत्येक वस्तूमध्ये निर्मिती, संवर्धन, म्हणजे स्थिती आणि संवर्धन, प्रत्येक वस्तूमध्ये निर्मिती, स्थिती आणि संवर्धन आणि लय यांचा नकाशा, यांचा एक प्री प्रोग्राम आहे, याचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. म्हणजेच दगडापासून माणसापर्यंत या सर्व वस्तूच आहेत. या सर्वांमध्ये त्यांच्या त्यांच्या जनरेशन, ऑपरेशन आणि डिझॉल्वेशनचा नकाशा आहे. म्हणून दगडापासून मानवापर्यंत आत जी लपलेली चेतना आहे, त्याला आपण म्हणायचं वस्तू चेतना. म्हणून काल आपण पाहिलं वस्तू, नंतर पाहिलं वस्तुमान किंवा वस्तुद्रव्य. ती वस्तू ज्या चेतनेमुळे जन्माला आली, ती जी आतली गोष्ट आहे ती वस्तुमान आहे. आणि पुढे आहे सद्वस्तू, म्हणजे वस्तू जन्माला येते, राहते, नष्ट होते, परंतु ह्या सर्व गोष्टी जिथून येतात ती गोष्ट जन्माला आली नाही आणि ती मरणार नाही. ती स्वयंजात असल्या कारणाने त्याला स्वयंजातही म्हणता येणार नाही. ती आहे तशीच आहे, त्यामुळे ती जन्माला आली किंवा मेली असं म्हणता येणार नाही. म्हणजे 100% एनर्जीतली 99% एनर्जी जशी आहे तशी आहे, ती स्वयंभू आहे, ती ॲज इट इज, म्हणजे ओनली टू बी म्हणून आहे. आणि अर्धा किंवा 1% एनर्जी जी उन्मनी भावामध्ये बाहेर फेकली गेली, त्याच्यातून निसर्गातील सर्व वस्तू, विषय, घटक आणि अर्थातच मानव सृष्टी आली. म्हणून जीव, जगत आणि मानव त्या संपूर्ण बघायला गेलं तर वस्तू आहेत. कारण या प्रत्येकामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं डिझाईन मुळातच इम्बॉडीड, म्हणजे शरीरांतर्गत तो आलेख आहेच आहे. म्हणून त्याला म्हणायचं या वस्तूंच्या आत असलेली एनर्जी म्हणजे एनर्जी विथ इन बॉडी. म्हणून वस्तूच्या आत असलेली एनर्जी, दॅट इज कॉल्ड एनर्जी विथ इन बॉडी. म्हणजे शरीरांतर्गत चैतन्य आहे, त्या चैतन्यामध्ये जन्म, स्थिती आणि लय यांचा संपूर्ण नकाशा आहे. म्हणजे शरीरांतर्गत चेतनेमध्ये अस्तित्वापासून लयापर्यंत सर्व काही प्री प्रोग्रामिंग आहे. म्हणून एनर्जी विथ इन बॉडी जी असते त्याला म्हणायचं बॉडी कॉन्शियसनेस. एनर्जी विथ इन बॉडी असते त्याला म्हणायचं बॉडी कॉन्शियसनेस. आता इथे दगडापासून मानवापर्यंत दिसणाऱ्या सर्व वस्तू आल्या. मग तरी सुद्धा आता इथे बसलेला असताना मध्ये मोकळी जागा आहे, ज्याला आकाश म्हणतात, तिथे एअर आहे, तिथे वायू आहे, अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे. मग ते काय आहे? तर
वस्तू जगताच्या आत असलेली एनर्जी दॅट इज विदिन बॉडी, ज्याच्यामध्ये स्थिती, ज्याच्यामध्ये निर्मिती, स्थिती, संवर्धन आणि लय याचं डिझाईन आहे. म्हणून एनर्जी विदिन बॉडी इज एनर्जी विथ डिझाईन्ड पर्पज. एनर्जी विथ डिझाईन पर्पज म्हणजेच एनर्जी विदिन बॉडी, यालाच म्हणायचं बॉडीमध्ये असलेली जाणीव, बॉडी कॉन्शियसनेस. आता मधल्या रिकाम्या जागेमध्ये एनर्जी आहे का? निश्चित आहे, परंतु ती वस्तुरूपात अडकलेली नाही. म्हणून जी वस्तुरूपात अडकलेली एनर्जी नाही ती काय आहे? एनर्जी विदिन बॉडी ही निश्चित प्रोग्रामिंग माहीत असलेली एनर्जी असते. म्हणून एनर्जी विदिन बॉडी त्याला म्हणतो बॉडी कॉन्शियसनेस, म्हणजे शरीरांतर्गत जागृत चैतन्य. म्हणून बॉडी कॉन्शियसनेस म्हणजे प्रत्येक वस्तू, व्यक्ती, घटक याच्या आत असलेलं संपूर्ण डिझाईन, त्या वस्तूची माहीत असलेली अशी जी एनर्जी आहे दॅट इज एनर्जी विथ इन बॉडी, त्याला आपण वस्तू चेतना किंवा मानवाच्या पद्धती त्याला आपण वस्तू चेतना, जीव चेतना आणि अर्थात सर्वात प्रगत जीव म्हणून मानव चेतना म्हणू शकतो. म्हणून एनर्जी विदिन बॉडी आहे ती वस्तू चेतना आहे, घटक चेतना आहे, कीड मुंगी अशा अर्थी ती जीव चेतना आहे. आणि मानवामध्ये ती सर्वाधिक उत्क्रांत अशा अर्थी ती मानव चेतना किंवा सदसत विवेक रूपी, सुसंवेद्य रूपी अत्यंत प्रगल्भ चेतना आहे. म्हणून एनर्जी विथ इन बॉडी म्हणताना वस्तू चेतना, विषय चेतना, जीव चेतना आणि मानव चेतना या चार तऱ्हेच्या प्रकारामध्ये ही जी एनर्जी आहे ती अशी ना तशी, या ना त्या प्रकारे विथ इन बॉडी आहे. म्हणून त्याला आपण देहांतर्गत चेतना किंवा देहांतर्गत जागृती म्हणतो. आता पुढे आकाश आहे, मोकळी जागा आहे, तुमच्या आमच्यामध्ये अंतर आहे आणि दोन वस्तूंमध्ये अंतर आहे. या अंतरामध्ये काय आहे? या अंतरामध्ये सुद्धा जी एनर्जी आहे ती विदाउट बॉडी आहे, म्हणजे तिने अजून देह धारण केलेला नाही. पण ती विदाउट बॉडी आहे, पण तिला बॉडीचं परसेप्शन आहे का नाही, तर तिला बॉडीमध्ये कसा प्रवेश करायचा किंवा बॉडीत प्रवेश करून जन्मस्थिती लय कसं साधायचं आणि योग्य वेळी बॉडीच्या बाहेर कसं यायचं हे तिला कळतं का न कळतं? तर ते तिला निश्चित कळतं. कारण बी म्हणजे नुसत्या असण्यापणातून जेव्हा बिंग साठी एनर्जी बाहेर आली तेव्हा ती अर्धा किंवा 1% एनर्जी त्याच्यामध्ये, त्या एनर्जीमध्ये स्वाभाविकच जन्म किंवा निर्मिती, स्थिती आणि संवर्धन आणि लयाचं ज्ञान आहेच. म्हणून त्या अर्धा किंवा 1% एनर्जी मध्ये जनरेशन, ऑपरेशन, डिझॉल्वेशनचं ज्ञान पहिल्यापासून आहे. परंतु त्यातली काही एनर्जी जीव जगत, निसर्ग आणि अर्थात मानवामध्ये आली. म्हणून ती आत्ता जी सध्या देहाच्या आत एनर्जी दिसते त्याला आपण बॉडी कॉन्शियसनेस म्हणतो. आणि बाहेर जी एनर्जी आहे ती सुद्धा कॉन्शियस आहे, परंतु तिने अजून देह धारण केलेला नाही. म्हणून एनर्जी विदिन बॉडी याला म्हणायचं बॉडी कॉन्शियसनेस, देहांतर्गत जाणीव. आणि एनर्जी विदाउट बॉडी याला म्हणायचं देहबाह्य जाणीव. कारण कारण हा जो अर्धा टक्का किंवा 1% एनर्जी निर्माण झाली आहे त्याच्यातूनच वरचे वर ज्या अर्थी साखळी चालू असते जन्मस्थिती मृत्यूची, त्या अर्थी अर्धा किंवा 1% चेतनेतूनच हे सर्व प्रोग्रामिंग जन्माला येणं, स्थित राहणं, संवर्धित होणं, लय होणं चालू असतं. म्हणजे शक्यता अशी आहे की आत्ता जी तुमच्या आमच्यामध्ये पोकळीत एनर्जी आहे, समजा तुम्ही आम्ही गेलो की परत जेव्हा नवीन जन्म येतील तेव्हा ती बाहेर मुक्त एनर्जी आहे ती शरीरात येऊ शकते. म्हणून अर्धा टक्का किंवा 1% एनर्जी जी योगारूढ अवस्थेत मूळ चैतन्य असताना उन्मनी भावात जी अर्धा किंवा 1% एनर्जी बाहेर आली त्या चेतनेमध्ये जनरेशन, ऑपरेशन
आणि डिझॉल्वेशन दॅट इज जीओडी, ब्रह्मा विष्णू महेश, या तिन्ही गोष्टीचं ज्ञान या अर्धा किंवा 1% एनर्जीत आहे. फक्त त्यातील जी एनर्जी सध्या दगड, धोंडे, माती, पर्वत, डोंगर, नद्या, नाले, पशु, पक्षी, कीड, मुंगी, मानव यामध्ये गुंतलेली आहे, ती एनर्जी विदिन बॉडी, ती देहांतर्गत जाणीव आहे. आणि उर्वरित जी बाहेर मोकळी आहे ती एनर्जी विदाउट बॉडी, ती देहबाह्य जाणीव आहे. म्हणून देहांतर्गत जाणीवेला देह जाणीव म्हणतात आणि देहबाह्य जाणीवेला काय म्हणतात? एक देह जाणीव आहे आणि एक देहबाह्य जाणीव आहे. म्हणून एक शरीरी जाणीव आहे आणि एक अशरीरी जाणीव आहे. आता प्रश्न आला की शरीरी जाणीव आणि अशरीरी जाणीव, म्हणून कॉन्शियसनेस विदिन बॉडी याला आत्मा म्हणतात. आणि जी अशरीरी जाणीव बाहेर आहे, जिला हे सर्व ज्ञान आहेच परंतु ती देहात बंदिस्त नाही, म्हणून देहबंद चैतन्य म्हणजे जीवात्मा आणि देहबाह्य चैतन्य म्हणजे शिवात्मा. आता देहबाह्य आहे त्याला का पवित्र म्हटलं? कारण अजून त्याला देहाचा विटाळ म्हणजे त्याला बंदिवास घडला नाही म्हणून. म्हणून अर्धा किंवा 1% एनर्जी मध्येच जन्म मृत्यू, आपला जन्मस्थिती संवर्धन आणि मृत्यू स्थितीमध्येच संवर्धन आलं. कारण लहानाचा मोठा होत म्हातारा होत हे संवर्धन पण आहे आणि ती वाढत्या तऱ्हेची सूचना देणारी स्थिती पण आहे. म्हणून जन्म, स्थिती, संवर्धन आणि लय ही गोष्ट 0.5% किंवा 1% एनर्जी मध्ये सुरुवातीपासूनच इनबिल्ट आहे. जेव्हा बी मधून ही एनर्जी बाहेर आली तेव्हा त्या एनर्जी मध्ये गॉड, जनरेशन, ऑपरेशन, डिझॉल्वेशनची मूळ शक्ती आहे. या मूळ शक्तीलाच परमेश्वर म्हणतात. परम म्हणजे श्रेष्ठ, ईशन म्हणजे नियंत्रण करणे, नियंत्रण करणारी श्रेष्ठ शक्ती परमेश्वरी शक्ती ही 0.5% किंवा ही जी 1% बाहेर आलेली एनर्जी आहे त्याच्यामध्ये आहेच आहे. फक्त ही एनर्जी जेव्हा देहांतर्गत असते तेव्हा त्याला जीवात्मा म्हणतात आणि देहबाह्य असते तेव्हा देहाच्या बंधनात नाही म्हणून त्याला शिवात्मा म्हणतात. म्हणून बॉडी कॉन्शियसनेस हा जीवात्मा आहे आणि बॉडी लेस कॉन्शियसनेस हा शिवात्मा आहे. परंतु हे झालं वस्तू जगताचं वर्णन. हा बिंग जिथून आला त्याच्या पाठी जी प्रचंड चेतना आहे 99.99 म्हणावी ती काय आहे? तिच्यामध्ये जनरेशन, ऑपरेशन, डिझॉल्वेशन याचा चार्ट नसेल परंतु तिच्यामध्ये शुद्ध असणे पण आहे. म्हणून 99% जी चेतना आहे ती ओनली टू बी केवळ असलेली आहे. आणि ही जी ओनली टू बी चेतना आहे तोच खरा बघायचा गेला तर ओनली टू बी चेतनेतूनच बिंग रूपी चेतना बाहेर आली. बिंग रूपी चेतनेमध्ये जनरेशन, ऑपरेशन, डिझॉल्वेशनचं ज्ञान आहे. त्याच बिंग रूपी चेतनेतूनच वस्तू जगत, जीव जगत आणि मानव जगत आलं. वस्तू जगत, जीव जगत आणि मानव जगत या एका तऱ्हेने त्या वस्तूच आहेत, बॉडीज आहेत. त्यामुळे दगडामध्ये सुद्धा जीवात्मा आहे, माणसामध्ये सुद्धा जीवात्मा आहे. माणसामध्ये फक्त त्याला उपलब्ध असलेल्या उत्क्रांतीच्या सर्वोच्च शिखरावरील सदसत्व एक असल्यामुळे माणसातला जीवात्मा हा दगडामध्ये सुद्धा जीव आहे जाणू शकतो नव्हे. हा बॉडी विदिन आणि विदिन बॉडी आणि विदाउट बॉडी चेतना जाणू शकतो नव्हे. तो विदिन बॉडी, विदाउट बॉडी त्याच्या पलीकडचे तो जाणू शकतो. म्हणून एक माणूसच असा आहे की त्याला या संपूर्ण चेतनेचा द्रष्टा म्हणता येतो. म्हणून एनर्जी विदिन बॉडी म्हणजे जीवातील चेतना, एनर्जी विदाउट बॉडी म्हणजे जीवबाह्य चेतना. एक शरीरी चेतना आहे, एक अशरीरी चेतना आहे आणि त्या पलीकडे एक प्रचंड मोठी चेतना आहे जी आपल्याला डॉर्मंट वाटली, सुप्त वाटली. ती सुप्त का? कारण ती निर्मितीमध्ये ऍक्टिव्हेट झालेली नाही म्हणून ती सुप्त. परंतु तिच्यामध्ये सुद्धा प्युरिटी, अत्यंत शुद्ध
असणे पण आहे. म्हणून बीई हे प्युअर असणे पण, म्हणून 99% एनर्जी आहे तो केवल आत्मा आहे. आणि 1% एनर्जी मध्ये विदिन बॉडी जे आहे तो बॉडी कॉन्शियसनेस आहे. आणि विदाउट बॉडी एअर मध्ये जे आहे तो कॉन्शियसनेस विदाउट बॉडी आहे. म्हणून शरीरी जाणीव म्हणजे देहात्मा आणि अशरीरी जाणीव म्हणजे परमात्मा. आणि शरीर आणि अशरीर याच्या पलीकडे जे आहे ते मात्र त्याला आपण केवल आत्मा म्हणतो. म्हणून केवल आत्मा म्हणजे 99% सुप्त चैतन्य ज्याच्यामध्ये संपूर्ण असणे पण आहे. केवल आत्म्यामध्ये संपूर्ण असणे पण एक रूप झालेलं आहे. 99% एनर्जी आहे ती केवलात्मा आहे किंवा 99.95 आहे तो केवलात्मा आहे. आणि 0.05 मध्ये जी एनर्जी आहे ती विदिन बॉडी म्हणून ज्याला आपण म्हणतो बॉडी कॉन्शियसनेस म्हणजे शरीराची जाणीव असलेली ती चेतना आहे. आणि बाहेरची आहे ती शरीर बाह्य चेतना आहे. पण तू दोन्ही चेतनेमध्ये स्वाभाविकच आजचं शरीर पडलं की शरीरातली मोकळी चेतना बाहेरच्या चेतनेला मिळते आणि त्याच चेतनेतून नवीन जीव जन्माला येतो. म्हणून ही 0.5% जी चेतना आहे त्याच्यामध्ये जनरेशन, ऑपरेशन, डिझॉल्वेशन म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाची कार्यरत शक्ती आहे. तिला परम श्रेष्ठ शक्ती, सर्व नियंत्रण करणारी ईशन, परम म्हणजे सर्वोच्च, ईशन म्हणजे देव, तो नियंत्रण करणारी परम ईश्वर शक्ती, सर्वोच्च नियंत्रण करणारी शक्ती या 0.5% बिंग रूपामध्ये आलेली आणि अजून बिंग मध्ये नसलेली मोकळी असलेली याच्यामध्ये ही परमेश्वर जनरेशन, ऑपरेशन आणि डिझॉल्वेशन शक्य आहे. तर आता आपल्याला थोडक्यात असं समजायचं, सर्व वस्तू जगत, विषय जगत आणि मानवी जगत याच्या अंतर्गत जी चेतना आहे त्याला बॉडी कॉन्शियसनेस म्हणतात. ती देहांतर्गत जाणीव आहे त्याला आपण देहात्मा म्हणायचे. आपल्या बाहेर मोकळ्या जागेत जे आहे तिथे सुद्धा कॉन्शियसनेस आहे. तिथे सुद्धा त्या मोकळ्या चेतनेला असं माहीत आहे की आपणही देह बनू शकतो, आपणही देहबाजी येऊ शकतो. म्हणून देहांतर्गत जोपर्यंत या 0.5%तली चेतना बंदिस्त आहे तोपर्यंत ती देहांतर्गत चेतना म्हणजे एनर्जी विदिन बॉडी म्हणून तो जीवात्मा. बाहेर मोकळ्या जागी नुसत्या एअर मध्ये जी आहे ती एनर्जी विदाउट बॉडी, शरीर नसलेली चेतना. म्हणून शरीरांतर्गत चेतना म्हणजे जीवात्मा, शरीर बाह्य चेतना म्हणजे शिवात्मा किंवा परमात्मा. आणि त्याही पलीकडे नुसते असणेपणी असलेली चेतना म्हणजे केवल आत्मा, म्हणजे केवळ आत्मा म्हणजे केवळ असणेपण. आता ही जीवात्मा, परमात्मा आणि केवल आत्मा हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा त्या संपूर्ण 100% एनर्जीला मिळून अवेअरनेस म्हणजे पूर्ण जागृती म्हणतात. म्हणून एनर्जी विदिन बॉडी इज बॉडी कॉन्शियसनेस किंवा जीवात्मा. एनर्जी विदाउट बॉडी म्हणजे देहबाह्य चेतना त्याला परमात्मा म्हणायचं. आणि बॉडी आणि विदाउट बॉडी म्हणजे 0.05 ही चेतना सोडल्यास उरलेली 99.95 ही जी चेतना आहे तिला म्हणायचं केवळ चेतना. म्हणून जीवात्मा, परमात्मा आणि केवल चेतना किंवा केवल आत्मा. म्हणून जीवात्मा, परमात्मा, केवल आत्मा याच्या संपूर्ण असणेपणाला एकत्रितरित्या म्हणायचं प्युअर अवेअरनेस म्हणजे परिपूर्ण शांत दक्षता. ही एनर्जी अत्यंत शांत आहे आणि ही एनर्जी अत्यंत दक्ष आहे. जरी 99.95 एनर्जी नुसती असली तरी ती शांत आहे, दक्ष आहे. तिला निश्चित माहिती आहे की तिच्यातून 0.05 एनर्जी बाहेर फेकलेली आहे. तिला निश्चित माहिती आहे या एनर्जीचा हेतू वस्तू जगतासाठी आहे
तिला निश्चित माहिती आहे त्या बाहेर फेकलेल्या एनर्जीतच जनरेशन, ऑपरेशन, डिझॉल्वेशनची शक्ती आहे. अशी जनरेशन, ऑपरेशन, डिझॉल्वेशनची परमेश्वर शक्ती ज्या 0.05 एनर्जी मध्ये आहे, ही ज्याला कळते ती पाठी उरलेली जी एनर्जी आहे 99.95 ती मात्र नुसते असणेपणात आहे. आणि त्या नुसते असणेपणात ती परम शांत आहे आणि परम दक्ष आहे. तिला निश्चित माहिती आहे आपल्यातून बाहेर काय टाकलं गेलं, त्याच्यातून कसं ऑपरेशन, त्याच्यातून कसं जनरेशन, ऑपरेशन, डिझॉल्वेशन होतंय. तिला निश्चित माहित आहे त्याच्यामध्ये इम्बॅलन्स झाला तर काय करायचं. तिला निश्चित माहिती आहे बॅलन्स कसा रिस्टोर करायचा. म्हणून जीवात्मा, परमात्मा आणि केवळ आत्मा मिळून जे प्युअर अवेअरनेस म्हणजे परिपूर्ण अशी जी जागृती आहे चेतनेची, तेच आपल्या सर्वांचं मूळ रूप म्हणजे सद्वस्तू. म्हणजे आपण शक्यता आहे की 0.5 मध्ये सारखे येत जात असू, पण असंही शक्य आहे की या 0.5% एनर्जीतून सतत देहबाह्य आणि देहांतर्गत येण्या जाण्याचा खेळ जेव्हा आपला संपेल तेव्हा आपण त्या 99.95 एनर्जी मध्ये जाऊन केवळ आत्मा म्हणून राहू. आणि हा जो केवळ आत्मा आहे तोच परमात्मा आणि जीवात्माला जाणणार आहे. आणि केवळ आत्मा परमात्मा आणि जीवात्माला जाणतो याचा अर्थ जीवात्मा, परमात्मा आणि केवळ आत्मा मिळून शुद्ध जाण जी आहे त्याला अवेअरनेस म्हणतात, ज्याला कृष्णमूर्ती शांत दक्षता म्हणतात. आणि ही शांत दक्षता हीच सर्व वस्तूच्या मुळाशी असलेली सद्वस्तू आहे. वस्तूमध्ये निर्मितीचा हेतू, निर्मितीची कला, निर्मितीसाठी साहित्य लागतं. 0.05 या एनर्जी मध्ये ज्या अर्थी ती बाहेर आली त्या अर्थी निर्मितीचा हेतू आहे, त्या अर्थी तिथे निर्मितीचं साहित्य आहे आणि त्या अर्थी तिथे निर्मितीची कला आहे. त्या निर्मितीच्या कलेतच निर्मितीची कला, संगोपनाची कला आणि लय करण्याची कला ही त्या निर्मितीच्या कलेबरोबरच जनरेशन, ऑपरेशन आणि डिझॉल्वेशन म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश ही जी ट्रिनिटी आहे, हे त्रिदेव आहेत, त्यांची क्षमता या 0.05 एनर्जी मध्ये मुळातच आहे. आणि या वस्तू अंतर्गत चेतना ज्याला देह चेतना म्हणतात आणि देहबाह्य चेतना ही सतत देहचेतना देहबाह्य होते, देहबाह्य चेतना देहांतर्गत येते. अशा तऱ्हेने हा सर्व खेळ 0.05 या चेतनेचा चाललेला आहे. म्हणून जेव्हा आपण कॉस्मॉस म्हणतो, युनिव्हर्स म्हणतो, तेव्हा हा संपूर्ण खेळ केवळ आणि केवळ 0.05 चेतनेचा आहे. या 0.05 चेतनेमध्ये विदिन बॉडी म्हणजे जीवात्मा, विदाउट बॉडी म्हणजे परमात्मा, आणि हे दोन्ही जिथून येतात ते 99.95 हे केवळ आत्मा आहे. म्हणजे केवळ असणं आहे किंवा नुसतंच असणं आहे. आणि केवळ आत्मा, परमात्मा आणि जीवात्मा या तिघांची बेरीज मिळून जे आहे दॅट इज कॉल्ड अवेअरनेस, शांत दक्षता. म्हणून शांत आणि दक्ष असणं हेच प्रत्येक वस्तूचं मूळ रूप म्हणजे सद्वस्तू आहे. तेव्हा शांत दक्षता ही कोणीही कितीही बिघडवायचा प्रयत्न केला तरी ते अशक्य ठरते. जेव्हा शांत दक्षता बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो, जेव्हा माणूस 10 तोंड मागतो आणि रावणासारखा वागतो, तेव्हा फार काळ ती गोष्ट चालत नाही. जेव्हा माणूस पाशवी बहुमत मिळवायचा प्रयत्न करून व्यवस्था नष्ट करायचा प्रयत्न करतो तेव्हा ते कधीही शक्य होत नाही. म्हणून पाशवी बहुमत असो, 10 तोंड मिळणं असो, 1000 हात मिळण्याची इच्छा असो, मला जे पाहिजे ती मी करीन म्हणण्याचा भाव असो, हा संपूर्ण जो अहंकाराचा भाव आहे तो दुसरा तिसरा काही नसून जीवांतर्गत चेतना जर त्यातला सदसत विवेक नष्ट झाला तर त्या चेतनेचं जेव्हा अहंकारात रूपांतर होतं तेव्हा निसर्गाचा, जगाचा समतोल बिघडतो. मात्र हा समतोल बिघडू न देण्याची क्षमता मूळ शांत दक्षतेत आहे.
या शांत दक्षतेतूनच केवळ आत्मा, परमात्मा आणि जीवात्मा आले आहेत. म्हणून बॉडी विदिन म्हणून एनर्जी विदिन बॉडी म्हणजे जीवात्मा, एनर्जी विदाउट बॉडी म्हणजे परमात्मा, आणि विदिन आणि विदाउट बॉडी मध्ये न खेळणारी जी एनर्जी आहे तो केवळ आत्मा आहे. 0.05 मध्ये जीवात्मा परमात्मा आहे आणि 99.95 मध्ये केवळ आत्मा आहे. जीवात्मा परमात्मा केवळ आत्मा म्हणून प्युअर अवेअरनेस म्हणजे शांत दक्षता आहे. म्हणून जीवात्मा परमात्मा आणि अर्थातच केवळ आत्मा मिळून प्युअर अवेअरनेस आहे. ही कळण्याची क्षमता ज्या अर्थी मानवामध्ये आहे त्या अर्थी मानवाला समतोल बिघडू न देणं, अहंकारामुळे नाश होऊ न देणं ही क्षमता मुळातच प्राप्त झालेली आहे. तिचा वेध आपण घेणे म्हणजे आपल्यातील सद्वस्तू समजून घेणे. म्हणून सज्जन हो, जे यापूर्वी अनेक वेळा सांगितलेले आहेत त्या 4 ओळी ऐका. ये दुनिया का मेला सदियों पुराना, चलता रहा है चलता ही रहेगा, खुदी से खुदा तक है जो तुझको उठना, मेले से इस तू ना चीज अभी उठाना, मेले से तुझको ना लेना या देना, अरे ओए ना चीज इस मेले से छुटना. म्हणजे 0.05 या एनर्जी मध्येच सर्व वस्तू जगत आहे, विषय जगत आहे, मानवी जगत आहे. याच्यामध्ये जीवात्मा आहे, परमात्मा आहे. परंतु हे मानवा, या वस्तूपैकी तुला कुठलीच वस्तू उचलायची नाहीये, कारण तू चीज नाहीस. तर ह्या सर्व चीजा, हे सर्व वस्तू जगत, हा सर्व प्रपंच जिथून जन्माला आला तिथली अप्रापंचिक केवळ असणेपणाची नव्हे, शुद्ध जागृतीची प्युअर अवेअरनेस ही तुझी मूळ स्थिती आहे. म्हणून आपण जीवात्मा आहोत हेही नाकारायचे, आपण परमात्मा आहोत हेही नाकारायचे, आपण केवळ जाणतेपणे आहोत हेही नाकारायचे, आणि फक्त शांत दक्ष केवळ चैतन्याचं जे स्पंदन चालू आहे ते आपण आहोत, ती आपण सद्वस्तू आहोत. म्हणून या मेळ्यामध्ये, या जत्रेमध्ये अनेक वस्तू आहेत. त्या वस्तूतील कुठल्याही वस्तूला हे माणसा तू हात लावू नकोस, कारण जोपर्यंत तू वस्तू धरशील, वस्तूचा परिग्रह करशील, तोपर्यंत या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात म्हणजे 0.05 या एनर्जी मध्येच तुला देहबाह्य आणि देहांतर्गत सतत ये जा करावी लागेल. आणि विनाकारण हा त्रास कितीही वर्षे आपण अगदी हा त्रास सतत 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 जरी आपण सहन केला तरी त्याच्यातून निष्पन्न काहीच होणार नाही. खरी परमशांती तुला कधी लाभणार नाही. म्हणून आपलं सद्वस्तू रूप, आपलं प्युअर अवेअरनेस समजून घ्या, आणि त्या प्युअर अवेअरनेस मध्येच कैवल्यात्मा, परमात्मा आणि जीवात्मा आहेत. आपल्याला प्युअर अवेअरनेस इथेच परत जायचे, ही सद्वस्तूच आपण पकडायचे. म्हणून ये दुनिया का मेला सदियों पुराना, चलता रहा है चलता ही रहेगा, खुदी से खुदा तक. स्वतःपासून मुळापर्यंत, खुदा म्हणजे मूळ, सर्वाचं मूळ, खुदी से खुदा तक है जो तुझको उठना. मी पासून मी रहित शांत दक्षतेपर्यंत तुला उठायचं असेल तर खुदी से खुदा तक है जो तुझको उठना, मेले से इस तू ना चीज भी उठाना. ही सर्व चीज वस्तूची ही यात्रा आहे, जत्रा, ह्याच्यात कशालाही तू हात लावू नकोस. खुदी से खुदा तक है जो तुझको उठना, मेले से इस तू ना चीज भी उठाना, मेले से तुझको ना लेना या देना. तुला जीवात्मा, परमात्मा, केवल आत्मा याच्याशी काही देणं येणं नाही. तुला फक्त अरे ओय ना चीज, तू वस्तू नाहीसच, तू व्हायब्रंट प्युअर एनर्जी आहेस. म्हणून तू नाचीज आहेस. म्हणजे खऱ्या अर्थाने तू केवळ सर्वांच्या निर्मितीच्या पायाशी असलेली शांत दक्ष चेतना आहेस. म्हणून अरे ओय नाचीज, यू आर नॉट चीज, तू नाचीज आहेस. तू व्हायब्रंट शांत दक्ष चेतना आहेस.
आता व्हायब्रंटने शांत दक्ष म्हणजे काय? चेतना म्हणजे ती वर खाली होणार. पण शांत दक्ष म्हणजे काय? तिचं वर खाली होणं अतिशय संतुलित पद्धतीने चालू आहे. त्याच्यामध्ये फार क्वचित प्रसंगी स्फोट होतो आणि हे युनिव्हर्स किंवा विश्व बाहेर पडतं. अन्यथा 99.95 ही चेतना जशीच्या तशी स्पंदामध्ये आहे. उन्मनी भावावस्थेमध्ये त्या बीम झाल्यासारखं वाटतं. परंतु वस्तुतः जीवात्मा, परमात्मा, केवळ आत्मा आणि प्युअर अवेअरनेस म्हणजे शुद्ध जाणीव, शुद्ध शांत दक्षता, अशुद्ध जाणीव, विशुद्ध जाणीव हे वस्तुतः एकच असल्यामुळे आपण एकच आहोत. आणि बहुश्याम प्रजायेय, मी एकच असून बहुत झाल्यासारखा वाटतो. हे वाटणं म्हणजे भास आहे. त्या भासातून तू बाहेर ये. तू नाहीस वस्तू, तू नाहीस जीव, तू नाहीस जीवात्मा, तू नाही वस्तुबाह्य आत्मा म्हणजे परमात्मा, तू नाहीस केवळ असणेपणाची जाणीव असलेला केवळ आत्मा. तू केवळ आणि केवळ शांत दक्षतेत स्पंद निस्पंद होणारी शांत दक्ष संपूर्ण अस्तित्वाच्या मुळाशी असलेलं अधिष्ठान रूप तू नाचीज आहेस. तू वस्तू म्हणून स्वतःला मर्यादित का करून घेतोस? तू नाचीज आहेस. तू केवळ आणि केवळ मुक्त चैतन्य आहेस. तू स्वातंत्र्य आहेस. तू सर्वांकडे समत्व ने बघणारा तू स्वातंत्र्य आहेस. तू समतेचा देव आहेस. अरे तू स्वतः स्वातंत्र्य आहेस. तू स्वतः समत्व असलेला आहेस. आणि तू स्वतः आपल्यातून बाहेर पडलेल्या सर्व गोष्टींबद्दल, स्वतःबद्दल आणि आपल्यातून बाहेर पडलेल्या सर्व गोष्टींबद्दल, आपल्या संततीबद्दल प्रेम असणार आहेस. म्हणून स्वातंत्र्य, समता आणि आत्मीयता असलेला असा तू प्युअर अवेअरनेस आहे. संपूर्ण असणेपणाच्या मुळाशी असलेलं शुद्ध जाणीव, शुद्ध शांत दक्ष रूप हे तुझं रूप आहे. हे तुझं सद्रूप आहे. त्या सद्रूपाकडे ध्यान दे आणि देहरूप टाक. देहबाह्य राहून परत देह धरण्यासाठी अस्वस्थतेला म्हणून तू परमात्माही असू नकोस, जीवात्माही असू नकोस. आणि हे बाहेर पडलेलं आहे ते बाहेर पडलं समजूच नकोस. ते तू तुझ्यात सामावून घे आणि 100% तू प्युअर अवेअरनेस आहे, सद्वस्तू आहेस हे जाणून घे. यासाठी हे सर्व निरूपण आहे. आणि ह्या ज्या 4 ओळी आहेत ह्याच्या आधी बऱ्याच वेळा सांगितलेल्या आहेत. ते जीवात्मा, परमात्मा, केवल आत्मा आणि विशुद्ध चेतना, हे विशुद्ध चेतना हे आपलं रूप आहे. हे जेव्हा समजेल तेव्हाच माणसाला ये दुनिया का मेला सदियों पुराना, चलता रहा है चलता ही रहेगा, खुदी से खुदा तक है जो तुझको उठना, मेले से इस तू ना चीज भी उठाना, मेले से तुझको ना लेना या देना, अरे ओय नाचीज इस मेले से सुटना. नाचीज म्हणजे वस्तुरहित असणे. पण म्हणून जेव्हा आपण स्वतःला जाणू तेव्हा या जन्मरूपी मेळ्यातून कायमची सुटका होईल. हे आपलं सद्वस्तू रूप जाणा आणि श्रोते सज्जनो, अखंड प्युअर अवेअरनेस हेच आपलं असणं आहे. समजून शांतपणे राहा. सर्व गोष्टी आपापल्या जागी आपापल्या वेळी योग्यच होतात. योग्य याचा अर्थ योगारूढ स्थितीत असताना जे जे काही घडतं ते सर्वथैव सर्वांच्या हितासाठीच असतं. जर आपण सर्व अशा योगारूढ अवस्थेत प्युअर अवेअरनेस मध्ये राहू तर या विश्वात जे जे घडेल ते सर्वार्थाने योग्य, जो योगात आहे त्याच्यासाठी सर्व काही योग्यच असतं. म्हणून योगामध्ये असणं ही योग्यता समजून घ्या, ही योग्यता धारण करा. आणि योगामध्ये राहणं, समत्वाच्या अधीन राहणं, समाधीत राहणं ही योगारूढता, ही योग्यता ज्याच्यामध्ये आहे त्याच्याद्वारे त्याच्या नकळत घडणारं, कळत घडणारं, जाणतेपणी घडणारं, अजाणतेपणी घडणारं नेहमी योग्यच असतं. कारण जो योगारूढ आहे, जो समत्वाच्या अधीन आहे, जो समाधीत आहे
तो योगातून बाहेर आला काय आणि योगात गेला काय, योग्य तेच त्याच्याद्वारे त्याच्या बाबत त्याच्याकडून घडत असतं. म्हणून योगारूढ असणं म्हणजेच योग्यता, आणि म्हणजे सर्व काही योग्य आहे, होणार आणि होईल याची खात्री असणं. म्हणून आपण आपलं सद्वस्तू हे रूप जाणा, आणि हा जो चीज भांडार आहे, हे वस्तू जग आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा, आणि नाचीज म्हणून सद्वस्तू म्हणून लखलखत्या सूर्यासारखे आपण तेजस्वी आहोत, हे आपलं सद्वस्तू रूप जाणून घ्या. हेच या रामप्रहरी ध्यानाच्या अतिउत्कर्षित अवस्थेत सांगणं त्या परमात्म्याकडून घडलेलं आहे. बघा आपणाला काय वाटतं ते, आणि जमलं तर चिंतनात राहा, चिंतनात राहा, चिंतनात राहा, योगारूढ राहा, आणि कायमस्वरूपी योग्यच असा असतो. धन्यवाद.